आज उपवास का तीसरा दिन है आणि देव आपल्याला घेऊन आला और परमेश्वर हमें लेकर आए हैं। देवाचे आभार परमेश्वर की स्तुति हो। खरंच प्रभू सारखा कुणी नाही तुझे प्रभु के जैसा कोई आज नहीं। देव आपल्याला इथं पवित्र मंदिरात घेऊन आला आज परमेश्वर हमें इसे पवित्र भवन में लेकर आए हैं। आज आपण वचनाकडे जाऊया और आज के वचन पे जाएंगे। आपण पढू योएल अध्याय 2 योएल अध्याय 2 जॉएल चॅप्टर 2 योएल अध्याय 2 त्याचं 12 ते 14 उसका 12 से लेकर 14 तक। जॉएल चॅप्टर 2 वर्स 12 to 14 योएल अध्याय 2 उसका 12 से लेकर 14 तक। योएल अध्याय 2 त्याचं 12 ते 14 योएल अध्याय 2 उसका 12 से लेकर 14 तक। तो भी यहोवा की वाणी है, अभी भी सुनो, उपवास के साथ रोते पीटते और पूरे मन से फिरकर मेरे पास आओ, अपने वस्त्र नहीं अपने मन को ही फाड़कर अपने परमेश्वर यहोवा की ओर फिरो, क्योंकि वह अनुग्रहकारी, दयालु, विलंब से क्रोध करने वाला, करुणा निधान, दुख देकर पछताने हारा है। क्या जाने वो फिरकर पछताए और ऐसी आशीष दे जिससे तुम्हारे परमेश्वर यहोवा का अन्न बलि और अर्घ दिया जाए। आणि म्हणूनच देव म्हणतो, वेळ आहे तोच माझ्याकडे वळा, तुम्ही सर्वजण आपले हृदय मला द्या, उपोषण आकंद व शोक करीत मजकडे या, तुमची वस्त्रे फाडू नव्हे तर पश्चाताप करून तुमची हृदय भग्न करा, तुमचा देव यहोवा त्याच्याकडे परत या, कारण तो कृपाळू व दयाळू आहे, त्याला सहजासहजी राग येत नाही, तो दयेने भरलेला आहे आणि तुम्हाला शिक्षा करण्यास तो मुळीच उत्सुक नाही। कोणी सांगावे, कदाचित आता देखील त्याचे मन द्रवेल आणि तो तुमच्यावर दया करेल आणि भयंकर शाप देण्याऐवजी तुम्हाला आशीर्वाद देण्याचे ठरवेल, कदाचित तो तुम्हाला एवढे देईल की पूर्वीप्रमाणे तुम्ही त्याला अंधारपणे व बेरपणे देऊ शकाल। आपण डोळे बंद करून प्रार्थना करू। हम आंखों को बंद करिए, हम प्रार्थना करें। कारण गोड पवित्र सेनाधीश पिता, वचनाची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे तू आम्हाला उत्साहित करणारा, तू आमचा पवित्र देव, आमचा तारक, आमचा उद्धारक आहे। आम्हा सर्वांना तुझ्या रक्ताखाली आणते, तू आमची ढाल, तू आमचं कवच, आमचा प्रभू, आमचा स्वामी आहे। त्यामुळे आम्हा सर्वांना तुझ्या रक्तात सुरक्षित ठेव। वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर आणि माझ्या तांदळ्या गोड पवित्र पिता, वचन ऐकून जसं ऐकतो तसंच पालन करण्यासाठी सहायता कर, प्रभू येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। देवाचं वचन म्हणतं, वेळ आहे, आता वेळ आहे, तर तुम्ही काय करा, पश्चाताप करा, म्हणजे उपवास करून देवाकडे वळा। और परमेश्वर का वचन हमें यहाँ पर कहता है कि अभी समय तुम क्या करो, पश्चाताप करो और मेरे पास आओ। तसंच लिहिलेलं आहे, वेळ आहे तोच माझ्याकडे वळा। वेळ आहे, आज देवाने तुम्हाला वेळ दिलेली आहे, अजून येशू आला नाही, रॅप्चर आपण झालो नाहीये, त्यामुळे आता वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही काय करा, माझ्याकडे वळा। और अभी परमेश्वर ने आपको समय दिया है, अभी तक पवित्र आत्मा उठा लिया नहीं गया है, इसलिए परमेश्वर ने आपको समय दिया, तो आप क्या करो, परमेश्वर की ओर फिरो। जर आता वेळ आहे, चांगली वेळ आहे, और अभी समय है, अच्छा समय है, तुमच्या जीवनात दुःख नाहीये, आपके जीवन में दुख नहीं है, त्रास नाहीये, तकलीफ नहीं, कष्ट नाहीये, कष्ट नहीं, पीडा नाहीये, और कुछ भी पीड़ाई नहीं आणि है, परमेश्वराचा क्रोधही नाही, और परमेश्वर का गुस्सा भी नहीं है। म्हणून आत्ताच वळा, इसलिए अभी फिरो, आत्ताच देवाकडे वळा। और अभी परमेश्वर के पास फिरो। जर नाही वळलात, अगर आप फिरे नहीं तर मग देव क्रोध करेल, तो परमेश्वर गुस्सा करेगा, आणि देवाचा क्रोध भारी आहे, और परमेश्वर का क्रोध भारी है, आणि मग त्यावेळेला देवाचा भारी हात येईल। और उस समय परमेश्वर का भारी हाथ आएगा। म्हणून देवाने आपल्याला आता वेळ दिलेली आहे, म्हणूनच आपण देवाकडे वळणं गरजेचं आहे। इसलिए अभी परमेश्वर ने हमें समय दिया है, तो उसी समय परमेश्वर के पास हमें आना, उसके ओर फिरना हमें जरूरी है। म्हणून प्रियांनो, उपवास करणं गरजेचं आहे। इसके लिए उपवास करना बहुत जरूरी है। उपवास का करायचा आहे, उपवास क्यों करना है? ह्यासाठी करायचं आहे की आपण देवाकडे यावं। इसलिए करना है कि हम परमेश्वर के पास आए। जर आपण देवाकडे नाही आलो, अगर हम यीशु मसीह के पास नहीं तर आए, देवाचा क्रोध नक्की आपल्या जवळ येईल, तो परमेश्वर का क्रोध जरूर हमारे पास आएगा। म्हणून देवाकडे येणं आपलं गरजेचं आहे। इसलिए परमेश्वर के पास आना हमारा जरूरी है। प्रियांनो, माणूस, आपण सर्वजण, आपण ख्रिस्ती, खास करून येशूकडे आलेले लोक, त्यांच्या मागे हमेशा दृष्ट असतो, और यीशु के पीछे जो लोग आते हैं उनके पीछे हमेशा दुष्ट रहता है, त्यांना पाडण्यासाठी, उनको गिराने के लिए, सदैव ते मळलेले असावे म्हणून। और हमेशा वो गंदगी में नहीं रहते। ख्रिस्ताचे कपडे जे परिधान त्यांनी घातले, स्वच्छ, पांढरे, शुभ्र, अगदी प्रकाशमय असे कपडे, ते अंधाराचे, मळलेले, कुचलेले असे करण्यासाठी। और जो मसीह लोगों ने जो श्वेत वस्त्र पहना है, उसे गंदा करने के लिए शैतान उनके पीछे रहता है। म्हणून प्रियानो, ख्रिस्ती लोकांनी खूप जागृत असलं पाहिजे। इसलिए मसीह ने बहुत जागरूक होना चाहिए। आपण प्रार्थना करतो, हम प्रार्थना करते हैं, परंतु मेन आपला ख्रिस्ती लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, आपण जागृत नाही। और हमारा प्रॉब्लम क्या है कि हम जागरूक नहीं आपल्या हैं। स्वतःच्या जीवनाविषयी, हमारे खुद के जीवन के बारे आपल्या में, कुटुंबाच्या जीवनाविषयी हमारे कुटुंब के जीवन के बारे में, आपण या गोष्टी जागृत नाही। और इन बातों में हम जागरूक नहीं फक्त हैं। आपण एकच वचन पकडून ठेवलेला आहे, सिर्फ हमने एक ही वचन पकड़ कर रखा है, माझा देव दयाळू आहे, मेरा परमेश्वर दयालु है, माझा देव क्षमाळू आहे। मेरा परमेश्वर क्षमा करने वाला मी है। काही केलं, मैंने कुछ भी किया, देव मला क्षमा। परमेश्वर मुझे क्षमा करेगा।
हे मनात फील करून ठेवले. और ये मन में हमने डाल के रखा है। पण माणूस हा विसरून जातो पर मनुष्य ये भूल जाता है जो काही तो पेरेल कि जो कुछ वो बोएगा त्याला पुढे कापणी आहे. उसे आगे जाके कटने मिलने तो वाला है। कापणी नक्की करेल. वो जरूर कटनी करेगा। लक्षात ठेवा, देव न्यायी परमेश्वर और आहे. याद रखना परमेश्वर न्यायी परमेश्वर है। आपल्यासारखा तो दयाळू आहे, वो दयालु है करुणामय आहे, और करुणामय है। तो कृपाळू आहे, वो कृपा करने वाला है क्षमाळू आहे. और क्षमा करने वाला है। पण तो एक न्यायी परमेश्वर आहे. पर वो एक न्यायी परमेश्वर तो है त्याचा स्वभाव कधी बदलत नाही. और उसका स्वभाव कभी भी बदलता नहीं। कितीही तो व्यक्ती कसाही असो, और कैसे भी वो व्यक्ति होने दो, यहाँ तक की तो त्याचा सेवक असो, और यहाँ तक उसका सेवक भी होने दो, त्याची सेवा करणारा असो, उसका सेवा करने वाला है, तरीही देव त्याचा न्याय करेल. फिर भी परमेश्वर उसका न्याय जरूर करेगा न्यायी परमेश्वर आहे. क्योंकि वो न्यायी परमेश्वर जर है। सेवकाने असं केलं असेल, और सेवकाई के लोगों ने कुछ किया होगा, जर काही वाईट वेळ असेल, कुछ बुरा हो होया होगा, तर त्याला नक्की थोड्या काळाने ते भेटेल. त्याला क्षमा भेटलीये, और उसको क्षमा मिल चुकी है तत्क्षणी क्षमा और मिळाली. उसी समय उसको क्षमा मिल गई। पुढं जे पेरलंय ते त्याला नक्की कापणी आहे. और आगे जो कुछ बोया है उसको कटनी जरूर म्हणून मिलेगी। तुम्ही पहा किती सारे प्रभूचे दास कॅन्सरने मरतात, इसलिए बहुत सारे प्रभु के दास कैंसर से मर जाते त्यांना हैं, डायबिटीज आहे, उन्हें डायबिटीज है त्यांना आतमध्ये वेगळे वेगळे आजार आहेत. और अंदर उनको बहुत बड़ी बड़ी बीमारी तुम्हा है। लोकांचं पण बघा, ख्रिस्ती लोकांचं पण बघा. और मसीह का भी देखो, तुम्हाला देव क्षमा करतो, परमेश्वर आपको क्षमा करता है, तुमच्यावर दया करतो, आपके ऊपर दया करता है, परंतु तुमच्या शरीरावर आजार का आहे? पर आपके शरीर के ऊपर बीमारी क्यों थोड्या है? वर्षानंतर, थोड्या काळानंतर तुम्ही गळलेले का आहात? और थोड़ी काल के बाद आप एकदम गली हुई क्यों हो जाते तुमच्या हैं? जीवनात आशीर्वाद का नाही आहे? और आपके जीवन में आशीष क्यों नहीं है? जसा देवाने दिला पाहिजे तसा का मिळत नाही? जैसे परमेश्वर ने आशीष देनी चाहिए वैसे आशीष आपको क्यों नहीं मिल रही है? तुम्ही काहीतरी वाईट पेरता, क्योंकि आप कुछ बुरा बोल रहे हैं काहीतरी वाईट पेरलंय, और कुछ तो आपने बुरा बोया है, त्याच्यामुळे पुढे तुम्हाला विपत्ती आहे. इसलिए आगे आपको विपत्ति मिलेगी। नेहमी लक्षात ये ठेवा, हमेशा याद रखना। नेहमी. जे लव्ह मॅरेज करतात जो लोग मैरिज करते हैं त्यांनी देवाला आई वडिलांना दुखून केलेला आहे, और उन्होंने माता पिता को और परमेश्वर को दुखाकर किया है त्यांना थोडासा त्रास तर पुढे भेटणारच. भले थोडे दिवस चांगलं जाईल, और थोड़ा दिन अच्छा जाएगा पण पुढे त्यांना त्रास होणार. और आगे उनको तकलीफ जरूर त्यांची होगी। मुलंही तशीच करतील, जे त्यांनी केलं तसंच त्यांची मुलंही तशीच करतील. और जैसे वो करते हैं वैसे उनके बच्चे भी उनके साथ करेंगे त्यांची मुलं पण त्यांना धोका देतील. और उनके बच्चे भी उनको धोखा देंगे त्यांनी तर थोडासा दिला, और उन्हें तो थोड़ा सा ही दिया त्यांची मुलं त्यांना जास्त देतील. और उनके बच्चे उनको ज्यादा देंगे। तेव्हा तर त्यांना कळेल ना की ते दुखणं काय असतं. तब तो उनको मालूम पड़ेगा कि वो दर्द क्या होता है। दुसरी गोष्ट, विवाहाच्या पूर्व जे माणसं संबंध बनवतात, और विवाह से पहले जो पुरुष संबंध बनाते हैं, लक्षात ठेवा त्यांना मोठ्या आजारातून, लैंगिक आजारातून जावंच लागतं. याद रखना उनको लैंगिक बीमारी से जाना ही पड़ेगा त्यांना ह्या त्रासेतून जावंच लागतं. और इस तकलीफ से उनको जाना ही पड़ता त्यांना है। देवाकडून शिक्षा पुढे पुढे मी म्हणत नाही तत्क्षणी भेटते, और मैं नहीं बोलती कि उसी समय मिलेगी, कारण तुम्ही जेव्हा पेरता क्योंकि जब आप बोते हैं तर लगेच उगवतं का? तो जल्दी से वो उपज मिलती है क्या? त्याला वेळ लागतो ना, उसको समय लगता काही है, काळ लागतो. कुछ काल लगता है। म्हणून तरुण लोक किंवा माणसं जे काही पेरतात त्याचं काही काळानंतर रूपांतर असं वरती येतं. और जो जवान लोग हैं, जो जवान पुरुष है, वो जो कुछ बोते हैं उनको थोड़े दिनों के बाद वो उनको मिलता है। यानं देवाने इयोबाला सोडलं नाही, और परमेश्वर ने अय्यूब को नहीं छोड़ा, मोसेसला सोडलं नाही. मोसेस को नहीं छोड़ा। प्रत्येक देवाच्या लोकांमध्ये जे आपण पाहतो, नोहा जसं नीतिमान आहे, त्याने पण जे वाईट केलं, त्याने दारू पिला. और नोहा भी परमेश्वर के सामने घर में रखा, फिर भी उसने क्या किया? दारू पिया तो दारू पिला. और उसने दारू पिया, त्याच्यामुळे त्याच्या मुलांकडून त्याला त्रास झाला, त्याच्या मुलांनी त्याची नग्नता बघितली. इसलिए उसको अपने बच्चों की तरफ से तकलीफ हुई, उसके बच्चों ने उसकी नग्नता को त्याचा देखा एक मुलगा श्रापित झाला, और उसका एक बेटा श्रापित हो गया त्याला हा त्रास मिळाला. और उसको वो तकलीफ मिली त्या मुलाकडून त्याला टॉर्चर झालं असेल, त्याला त्रास झाला असेल ना, और उस बच्चे से उसको तकलीफ तो हुई होगी ना। बरोबर आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद जरी रखना। आपण बायबलमध्ये वाचत नाही, तिथे लिहिलेलं नाही, पण देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. और बाइबल में हम पढ़ते नहीं, वहाँ पर ऐसा लिखा नहीं गया है, फिर भी परमेश्वर ने हमें बुद्धि दी, आपण अनुमान लावू शकतो. हम अंदाजा लगा सकते देव हैं आपल्याला स्वर्गीय ज्ञान देतो. और परमेश्वर हमें स्वर्गीय ज्ञान देता है। जरी त्याची 2 मुलं त्याच्याकडून जरी राहिले, एक नाचतो खूप त्रासदायक असतो, 2 किती चांगले असेल, घरातील सगळं चांगलं असेल, सगळं चांगलं असेल, फक्त एक नाचतो बस, और घर में सब कुछ अच्छे है पर एक जो सड़ा हुआ बस, सारी घरातली शांती, घरातली पूर्ण आशीर्वाद सगळं नाहीशी करून टाकतो. और सब घर की शांति और सारी आशीष वो सब नष्ट कर देता है। म्हणून लक्षात ठेवा, इसलिए हमेशा याद रखना। देवाने नोहाला क्षमा केलं. और परमेश्वर ने नोहा को क्षमा किया त्याने जे काही केलं, लागवड केली द्राक्षमळाची, और जो कुछ उसने द्राख की बारी बनाई थी, त्याच्याने तो
व्यसन केलं त्याने, और उसके द्वारा जो उसने व्यसन किया, देवाने त्याला क्षमा केलं, परमेश्वर ने उसको क्षमा किया त्याला त्याची कापणी त्याला पुढे मिळाली. और उसकी कटनी उसको आगे मिली. म्हणून वेळ आहे त्या अगोदरच आपण देवाकडे आलेलं, देवाकडे रडून पश्चाताप केलेलं, देवा मी पापी आहे, देवा मी असं का केलं, माझ्याकडून असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. और अभी समय है तो भी परमेश्वर के पास आकर पश्चाताप करना कि प्रभु मैं पापी, मुझे क्षमा कर, मुझे ऐसा नहीं करना चाहिए. हा, आता तुम्ही ख्रिस्ती मंडळी आहात. और अभी हम मसीही हैं. आता आमच्याकडे आमच्या तारुण्यात आमच्याकडून खूप चुका झाल्या, और हमारे जमाने में हमसे बहुत सारी गलतियां पण हुई. आमच्याकडे येशू नव्हता. पर हमारे पास यीशु नहीं आम्हाला था. येशूचं वचन माहित हमें यीशु का वचन मालूम नहीं आम्हाला था. ते येशूबद्दल माहित पण येशू कोण आहे हे माहित नव्हतं. और यीशु कौन है ये भी हमें मालूम नहीं था. म्हणून ठीक आहे, आमच्याकडून जी पापं झाली ती देवाने क्षमा केली, तो हमसे जो कुछ गलतियां हुई वो परमेश्वर ने क्षमा की. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही जे पेरलं त्याची शिक्षा नाही, त्याची शिक्षा पण आम्ही भोगली. और उसका अर्थ ऐसा नहीं कि हमने जो किया वो उसकी शिक्षा हमें नहीं मिली, आगे जाके वो शिक्षा हमको मिली. मिळाली. देव शिक्षा देतो, और परमेश्वर शिक्षा देता पण ही है. एवढंच आहे, थोडी कमी देतो. पर इतना ही है कि वो थोड़ा कम देता तर है, आम्हाला माहित नव्हतं ना वचन, क्योंकि हमको वचन मालूम नहीं था ना. पण तुम्हाला वचन माहित आहे, पर आपको वचन मालूम है, पण तुम्ही जाणून बुजून करता, पर आप जानबूझकर करते हैं तुम्हाला शिक्षा जास्त आहे, तो आपको शिक्षा ज्यादा है, दुःख जास्त आहे. दुख ज्यादा है. हे नेहमी लक्षात ये घ्या. हमेशा याद रखना, कारण तुम्हाला वचन माहित असून तुम्ही करता, क्योंकि आपको वचन मालूम होने के बावजूद आप ऐसा तुम्ही करते हैं. देवाला जाणून बुजून दुखवून पाप करताय. और जानबूझकर परमेश्वर को दुखाकर आप पाप करते जर हैं. उदाहरणार्थ तुम्हाला माहित आहे मूर्ती पूजा नाही केली पाहिजे, और उदाहरण के तौर पे आपको मालूम है कि मूर्ति पूजा नहीं करनी तुम्ही चाहिए मूर्ती पूजा करता, और आप मूर्ति पूजा करते हैं, देव नक्की त्याचे पुढील शासन नक्की करेल, तो परमेश्वर आगे जाके जरूर आपको शिक्षा करेगा, नक्की करेल. जरूर करेगा. जर तुम्ही जादूटोणा वाल्यांकडे गेलाय, आप जादू टोना करने वाले के पास गए त्याची हैं शिक्षा तुम्हाला देव नक्की करेल. और उसकी शिक्षा परमेश्वर आपको जरूर देगा. जर तुम्ही व्यभिचार केला असेल अगर आपने व्यभिचार किया होगा किंवा मूर्तीपूजेमध्ये लग्न केलं असेल या फिर मूर्ति पूजा में शादी किया किंवा होगा स्वतःच्या मर्जीने येशूला जाणून सुद्धा स्वतःच्या मर्जीने व्यभिचार केला असेल, और यीशु को जानकर आपने क्या किया, व्यभिचार किया, तर नक्की तुम्हाला शिक्षा मिळेल. तो जरूर आपको शिक्षा मिलेगी. यानं व्यभिचार हे असे एक पाप आहे ना, मी तुम्हाला सांगते की एकदा तो कलंक लागला ना तो धुतला जात नाही. और व्यभिचार एक ऐसा पाप है ना, अगर वो दाग लग गया ना तो मिटता नहीं. हा, कारण बघा ना, 2021 वर्ष झाली, 2021 साल हो गए, त्या पापी स्त्रीला प्रभूने क्षमा केलं, उस पापी स्त्री को परमेश्वर ने क्षमा किया तरी तिच्या नावाच्या पुढं पापी लिहिण्यात येतं. और उसके नाम के आगे अभी भी पापी लिखा गया है. वाचा तुम्ही आप पढ़ो वहाँ पर. योहान शुभवर्तमानपत्र अध्याय 8 मध्ये सुद्धा तेच तुम्ही वाचू शकता. यूहन्ना अध्याय 8 में आप ऐसे से पढ़ सकते हैं. व्यभिचारनी स्त्रीला क्षमा, और व्यभिचार में स्त्री को क्षमा, स्त्रीला क्षमा असं लिहू शकत होतं ना, और स्त्री को क्षमा ऐसे भी लिख सकते थे ना, व्यभिचारनी स्त्रीला क्षमा. और व्यभिचार में स्त्री को क्षमा. हे नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखना. म्हणून देवाचं वचन म्हणतो, जो व्यभिचार करतो तो जळता निखारा आपल्या छातीवर घेतो. और जो कोई व्यभिचार करता है वो जलता कोयला अपनी छाती के ऊपर रखता तो है, जळणार नाही का? तो वो जलेगा नहीं क्या? हा? तरी कुठं ठेवलाय? कहाँ पर उसने रखा है? वाचले काय वचन? हा, माहित आहे ना, नीतिसूत्रात आहे हे वचन. नीति वचन में वचन है वो, नीतिसूत्रात आहे. नीति वचन में. तिथं लिहिलेलं आहे, तो जळता निखारा, जळणारा निखारा आपल्या छातीवर ठेवतो. और जलता हुआ कोयला वो अपनी छाती के ऊपर रखता है. याचा अर्थ काय माहितीये? इसका अर्थ क्या है? असं नाही की ते जळणारा जो कोळसा आहे तो ठेवलाय, त्याचा अर्थ असं नाही. और ऐसा नहीं कि वो जलता हुआ कोयला उसमें रखा है. तुम्ही जळता कोळसा हातात पकडलाय का? और जलता हुआ कोयला अगर आपने हाथ में पकड़ा है क्या? तुम्ही पकडलाय? ठीक आहे, का पकडत नाही? क्यों नहीं पकड़ते? कारण जळतं. क्योंकि वो जलने लगता है. तसंच आहे, जो व्यभिचार करतो त्याचे हा भाग हमेशा जळत राहणार, जैसे जो कोई व्यभिचार करता है उसका ये भाग हमेशा उसको जलन हमेशा देगा, त्याला त्रास होतच राहणार, हमेशा उसको तकलीफ होती त्याला या रहेगी भागात हमेशा यातना होतच राहणार. और उस भाग में उसको हमेशा यातनाएं होती रहेगी वेगवेगळ्या रीतीने, गॅसने, और अलग अलग रीति से, गैस से, ऍसिडिटीने एसिडिटी से, किंवा टेन्शनने टेंशन के कारण, किंवा आजाराने, बीमारी से, वेगवेगळ्या रीतीने हा भाग जळत राहणार. और अलग अलग रीति से ये भाग जलता रहेगा. का? क्यों? कारण त्याने जळता निखारा आपल्या छातीवर ठेवला. क्योंकि उसने जलता हुआ कोयला अपनी छाती के ऊपर रखा. म्हणून प्रियानो, देवाचं वचन सांगतं, जे ख्रिस्ती जाणून बुजून करतात त्यांना तर देव जास्त शिक्षा देतो. इसलिए परमेश्वर कहता है कि जो कोई मसीह को जानबूझकर पाप करते हैं उनको ज्यादा शिक्षा मिलती है. म्हणून तिथे लिहिलेलं आहे, वेळ आहे
तरच तुम्ही देवाकडे या. और समय है तो ही परमेश्वर के पास आओ. आताच देवाकडे वळा. अभी परमेश्वर की ओर फिरो. देवाकडे क्षमा मागा. परमेश्वर से क्षमा मला मांगो. म्हणा प्रभू मी पापी मला माफ कर. प्रभु को बोलो प्रभु मैं पापी मुझे माफ कर. तिथं तसंच लिहिलेलं आहे. तुम्ही सर्वजण आपले हृदय मला द्या. हा तुमचं हृदय द्या. आता तुमचं प्रत्येकाचं हृदय कुठं कुठं दिले गेलेलं आहे. और आपका हर एक हृदय कहाँ पर दिया गया है. देवाला नक्की दिलंय का. और परमेश्वर को दिया है क्या. चेक करा बरं. चेक करो. कधी कधी आपण म्हणतो माझं हृदय तो मेरा हृदय बनी तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन. हे गाणी अशी गातो. हम सिर्फ गाना ऐसे गाते हैं. लोकांना आपण बोलतो पण की माझ्या हृदयात येशूच आहे. और हम लोगों को बताते भी हैं कि मेरे दिल में यीशु है. पण मला सांगा मुझे खरंच बता. आपण हृदय देवाला दिलेलं आहे का. सच में हमारा हृदय हमने परमेश्वर को दिया है क्या. नाही दिले. नहीं दिया. ज्या गोष्टी तुम्ही ज्याच्यात तुम्ही पाप करता और जिन बातों में आप पाप करते हैं म्हणजे याचा अर्थ आहे ते पाप तुमच्या हृदयात आहे. और इसका अर्थ ऐसा है कि वो पाप आपके दिल में है. जे पाप तुम्ही करता जो कोई पाप आप करते हैं. जे पण मी म्हणत नाही की एखादं तुम्ही मूर्ती पूजा करता आप मूर्ति पूजा करते हैं. जागरण करता. जागरण करते हैं. व्यभिचार करता. व्यभिचार करते दारू हैं. पिता. दारू पीते हैं. रंगेलबाजी करता. रंगेलबाजी खोटं करते बोलता. हैं. झूठ बोलते हैं. निंदा करता. निंदा करते चुगली हैं. करता. चुगली करते चर्च हैं. सोडून दुसऱ्या चर्चला जाता. और जो छोड़ दूसरी चर्च में जाते हैं. कोणतंही पाप. कौन सा भी किंवा पाप. तुम्ही तुमच्या जातीतल्या लोकांना बघता आणि त्यानुसार लग्न करता. या फिर आप लोग क्या करते हैं अपनी जाति के लोगों को देखकर उनके साथ शादी करते हैं. आपल्या आई वडिलांना खुश करता. और अपने माँ बाप को खुश करते हैं. ते तुमच्या हृदयात राज्य करतात. मतलब वो आपके दिल में राज करते हैं. येशू नाही. यीशु नहीं. म्हणून उपवासात यायचं आणि उपवासात येऊन आपल्या हृदयात देवाला बसवायचं. इसलिए उपवास में आना है और हमारे हृदय में यीशु मसीह को बिठाना आपल्या है. हृदयाला देवाला द्यायचं. हमारा हृदय हमें परमेश्वर को देना है. उपवासात आपण देवाला हृदय द्यायला लागतो. और उपवास में हमें परमेश्वर को हृदय देना पड़ता है. आपलं पाप आपण बाहेर काढतो. और हमारा पाप हम बाहर निकालते हैं. आपण आपल्या पापातून मुक्त होतो. और हम हमारे पाप से मुक्त हो जाते म्हणून हैं. तिथे लिहिलेलं आहे तुमचं हृदय मला द्या. इसलिए वहाँ पर लिखा गया है कि अपना हृदय मुझे दो. उपवासात आपण देवाला हृदय द्यायला लागतो. और उपवास में हमें परमेश्वर को हमारा अपना हृदय देना पड़ता है. म्हणून उपवास करायला. इसलिए उपवास करने के लिए कहा है. पुढे उपोषण आकंदन व शोक करीत मसकडी या. काय केलं सांगितले. उपोषण म्हणजे जेवण सोडा. और खाना छोड़ दो. पाणी सोडा. पानी छोड़ दो. जेवण सोडा. खाना छोड़ दो. पाणी सोडा. पानी भी पीना त्यांच्या छोड़ दो. गोळ्या बिळ्या चालू आहेत, त्यांना नाही म्हणत. जिनकी दवाई चालू है उनको मैं नहीं बोल रही हूँ. जे पण ॲटलीस्ट आपल्या सगळ्यात आता जसं आम्ही निरोगी आहे. और हम निरोगी हैं. आजार आहे का आपल्या. और हमें कुछ बीमारी नहीं है. आप तो हम तो जवान हैं. काही त्रास नाही. पाणी पी सकते. लेकिन अगर कधी तुम्ही जर समजा असं केलं की आज नाही या वेळेचा उपवास मी पाळला तर मी कधी कधी अशी करते. मी सकाळपासून ते दुपारपर्यंत पाणी नाही पित. और सुबह से लेकर दोपहर तक मैं पानी नहीं पीती. संध्याकाळपर्यंत नाही जमत. और शाम तक मुझे नहीं जमता. प्रभूला म्हणते मी दुपारपर्यंत पाणी नाही पिणार. और प्रभु को बोलते मैं दोपहर तक पानी नहीं पीऊंगी. असा आपण कधी कधी देवाला उपोषणमध्ये लोक काय करतात. और उपोषण में लोग क्या करते हैं. अन्न आणि पाणी. उपवास पण तसाच आहे ना. तो उपवास में वैसे ही देव है. म्हणतो कधी कधी काही गोष्टी त्याग कारण तू बदलण्यासाठी स्वतःला बदलण्यासाठी. और परमेश्वर कहता है कभी कभी कुछ बातों को तुझे त्यागना पड़ेगा क्योंकि तुझे बदलने के लिए. जगामध्ये उपोषण लोक काय करतात. और संसार में लोग उपोषण क्यों करते हैं. हा त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी. और जो कुछ उन्होंने विनती रखा है वो पूरी होने के लिए. है ना. जर एखाद्या कंपनीच्या बाहेर मजदूर लोक उपोषणाला बसतात. और एक कंपनी के बाहर जो मजदूर रहते हैं वो उपोषण के लिए बैठते तर हैं. ते म्हणतात आमच्या मागण्या पूर्ण करा. तो वो बोलते हमारी मांगे पूरी ते करो. भांडत नाही. वो झगड़ा नहीं लड़त करते. नहीं. वो लड़ते नहीं. फक्त बसून असतात. सिर्फ बैठे रहते हैं. तिथे काही जण गळतात. और कुछ लोग पडतात. गिर जाते हैं. असं बघून लोकांमध्ये येतात बाबा हा मेला बिला तर. और ऐसा देखकर लोगों के अंदर आता है कि अगर ये मर गया तो कंपनीचा मालिक म्हणतो हा मेला तर माझ्यावर होईल. जिथं मला यांच्या मागण्या पूर्ण करायच्या 5-5 लाख रुपये 10 लाख रुपये एका माणसाच्या मागे द्यावे लागेल. और वो पानी कहता है कि मैं इनकी जरूरतों को पूरा करूँगा नहीं तो फिर अगर मुझे ज़्यादा पैसा भरना पड़ेगा. हा त्यापेक्षा जाऊन यांच्या मागण्या पूर्ण करतो. उससे अच्छा है कि इनकी मांगे मैं पूरी कर देता हूँ. बरोबर आहे. जर एक अविश्वासी जगातला माणूस पैशाच्या कारणाने का असेना पण तो त्यांच्या मागण्या पूर्ण करतो तर आपला देव आपल्या मागण्या पूर्ण नहीं करणार. जे आपण देवाच्या समोर उपोषण केले तर. और जो संसारिक मनुष्य जो अविश्वासी मनुष्य है उनकी मांगे वो पूरी कर सकता है. तो हमारा परमेश्वर हमने उपवास करने के बाद हम जो कुछ मांगते थे हमारा परमेश्वर हमको नहीं देगा. पण उपोषणात वाईट नाही मागायचं. और उपोषण में बुरा नहीं समजा मांगना. असं म्हणे आता प्रभू माझ्या घरातले आई वडील अविश्वासी आहे तर माझं लग्न एखाद्या
आमच्या जातीतल्या पोराबरोबर होऊन जाऊ दे. और प्रभु मेरे माँ बाप अभी अविश्वासी है, इसलिए तू क्या कर, मेरी शादी एक अविश्वासी लड़के से, हमारी चांगला चांगला मुलगा लड़के से दे. करवा दे. अच्छा चांगला लड़का मुलगा दे, दे. अच्छा लड़का दे. मी एखाद्या मुलाला प्रेम करते, और मैं एक लड़की के ऊपर प्यार तो करती मुलगा हूँ, मला भेटू दे. वही लड़का मुझे मिलने दे. तुमचा देव तुमच्यासारखा नाही हे लक्षात ठेवा. तुमचा देव पवित्र आहे. और आपका परमेश्वर आपकी नहीं है, वो पवित्र परमेश्वर है. म्हणून काय होईल माहितीये, क्या होगा मालूम है? तुम्ही जर वाईट गोष्टी मागितली ना, और आपने अगर बुरी बातों को मांगा है त्याच्याकडूनच तुम्हाला छळ होईल. तो उसकी वजह से ही आपको तकलीफ होगी. हे लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखना. त्रासेतून जावं लागेल. और तकलीफ से जाना पड़ेगा. ज्या गोष्टी आपण वाईट मागितल्या आहेत, और जो कुछ बातें हमने बुरी मांगी है, देवाला नाही. देवाला आपण उपोषणामध्ये, आपल्या उपवासामध्ये हे मागायचे ज्याच्यामध्ये आपली आत्मिक बढती होईल, माणूस सुधरेल, आपल्या घरातील परिस्थिती बदलेल. ह्या सर्व गोष्टींसाठी की आपला पश्चाताप व्हावा, माझ्या घरातील लोकांचा पश्चाताप व्हावा, आम्ही जास्त तुझ्या जवळ यावं, आम्ही तुला खूप प्रेम करावं, ह्या सगळ्या विषयांसाठी आपण उपवास करायचा. और उपवास हमें इस विषय के लिए करना है कि हम हमारा जीवन बदल जाए, हमारे घर की परिस्थिति बदल जाए, हमारे घर के लोग बदल जाए, इसलिए हमें उपवास करना जरूरी है. आपण असा उपवास नाही करायचा. और ऐसा उपवास हम नहीं करना है. प्रभू मला वाईट दिली, याची बायको भेटून दे, ह्याचा नवरा भेटून दे, अशा गोष्टीसाठी नाही. और प्रभु मुझे इसकी पत्नी मिलने दे, मुझे इसका पति मिलने दे, ऐसी प्रार्थना नहीं करना या है. गोष्टीसाठी उपवास नाही और करायचा. इस बात के लिए उपवास नहीं करना है. वाईट गोष्टीसाठी नाही. और बुरी बातों के लिए नहीं. लक्षात ठेवा. याद रखना. आज देव आपल्याला या गोष्टी शिकवतो प्रिय. और आज परमेश्वर हमें इन बातों को सिखाना मेन है. काय झालं, आपण ख्रिस्तात आलो पण आपलं मन नवीन नाही झालंय ना. और हम मसीह में आए पर हमारा मन अभी तक नया नहीं बना. म्हणून आपण त्याच जुन्या गोष्टी, जसं संसारामध्ये आपलं मन वाईट मन, घाणेरडं मन, व्यभिचारी मन, पापी मन, तसंच आपण इच्छित करतो, तसंच मागतो. तो जैसे हमारा संसार में पहले मन था, व्यभिचारी मन था, बुरा मन था, वही हम मसीह में आकर भी वैसे ही चलते हैं. प्रियानो, या गोष्टी जागरूक, या गोष्टीत जागरूक असलं पाहिजे. और इन बातों में आप जागरूक होना चाहिए. देव आपल्या प्रार्थना ऐकणारा देव आहे. और परमेश्वर हमारी प्रार्थनाओं को सुनने वाला परमेश्वर है. आपल्या उपोषणाला स्वीकार करणारा देव आहे. और हमारे उपोषण को स्वीकार करने वाला हमारा फक्त परमेश्वर है. करायचं काय आहे, सिर्फ करना क्या है, चांगल्या गोष्टी मागायच्या. और अच्छी बातों को मांगना जर है. तुम्ही वाईट गोष्टी मागितल्या तुम्हाला भेटतील ना, और अगर आपने बुरी बातें मांगी तो आपको मिलेगी, पण त्याचा त्रास होईल. और उसकी तरह तकलीफ भी होगी. उपोषणानंतर आकंदन म्हणजे रडणं, त्या गोष्टीसाठी, ज्या गोष्टी तुम्ही पाप केलेला आहे, तुमच्या घरातल्या परिस्थितीसाठी तुम्ही काय केला पाहिजे, आक्रोश केला पाहिजे, रडलं पाहिजे. और अपने पापों के लिए, अपने घर की परिस्थिति के लिए आपने क्या करना चाहिए, परमेश्वर के सामने रोना चाहिए. पुढे शोक करीत मसकडी या. तुम्हाला दुःख झालं पाहिजे, याने तुम्ही ह्या ज्या गोष्टी, तुम्ही जसं जीवन जगताय किती वाईट आहे, मी देवाला किती दुखवतो, यासाठी तुम्हाला दुःख वाटलं पाहिजे. और मैं परमेश्वर को कितना दुखाता हूँ, परमेश्वर को कितना तकलीफ देता हूँ, इस सारे मामले में आपको दुख होना चाहिए. त्यांना किती जण रविवारी येत नाही, और कितने लोग हैं जो संडे के दिन नहीं त्यांना आते, दुःख नाही वाटत, उनको दुख नहीं होता. बिलकुल नाही. बिल्कुल नहीं. म्हणून ते पुढच्या रविवारी सुद्धा किंवा मधल्या रविवारी ते डांड्या मारतात. इसे बीच बीच रहे संडे को वो क्या करते हैं, डांडी मारते हैं. आणि म्हणून त्यांच्यावर आजाराचे हमले होतात. इससे उनके ऊपर बीमारी का हमला होता है. म्हणून ते आजारी पडतात. इससे वो बीमार गिर जाते हैं त्यांचं शरीर कमकुवत होऊन जातं. और उनका शरीर निर्बल हो जाता है त्यांचं आयु कमी होतं. और उनका आयु कम हो जाता है. भेटतं ना त्यांना पण प्रतिफळ. और उनको भी प्रतिफल मिलता है ना. त्यांना दुःखच नाही. उनको दुख ही नहीं. काही दुःख वाटत नाही की अरे मी देवाचा दिवस मोडला. और कुछ भी उनको दुख नहीं होता कि मैंने परमेश्वर का दिन मिस किया है. हे बापरे, मी किती मोठं पाप केले. और मैंने कितना बड़ा पाप किया है. काही बायका आपल्या नवऱ्याला म्हणतात की कामाला जाणं तर गरजेचंच आहे ना. और कुछ स्त्री अपने पति को बोलती है कि काम पर जाना तो जरूरी है ना. म्हणून माझ्या नवऱ्याला जाणून द्या, कारण खाणं पिणं करायचंय. इसलिए मेरे पति को जाने दो क्योंकि मुझे काम धंधा करना है. त्यांना त्यांच्या नवऱ्याकडून नंतर त्रास होतो. पर उनके पति से उनको वापस तकलीफ पैसे मिलती है. भेटतात, पैसा मिलता है पण नवऱ्याकडून त्रास भेटतो. पर पति से तकलीफ भी मिलती है. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. और उसका उदाहरण मैं आपको बताती हूँ. आपल्या दिलीप भाऊ बघा झोपतात प्रार्थनेत. और दिलीप भाई प्रार्थना में सोते हैं. येतात रविवारी, वो संडे के दिन आते हैं झोपतात. और वो सोते हैं. त्याच्यामुळे बघा आज पिंडीच्या घरामध्ये, दिलीप भाऊच्या घरात किती भांडण आहे. पर आज देखो उनके घर में आज कितना झगड़ा है. मला कळालं त्याच व्यक्तीकडून भांडण. मी बोलली पण तिच्या बायकोला, म्हणजे पिंकीला मी सांगितलेलं, तेरा पती सोता है, उसको शाम को भेजा कर, पूरा नींद होके शाम को भेजा कर. आणि पिंकी त्यांना सांगितलं होतं की त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना चांगली झोप पडले, नंतर त्यांना संध्याकाळच्या प्रार्थनेला पाठवलं. ते पण एकट्यात आल्यावर मी त्यांना सांगितलेलं, दिलीप भाई अच्छा नींद करके संडे के दिन शाम को आया करना. आणि जेव्हा ते एकट्यामध्ये मला भेटायला आले तेव्हा पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही सकाळी चांगली झोप घ्या आणि संध्याकाळच्या
प्रार्थनेमध्ये 10 आहे. बजे काम को जाना है. आणि 10 वाजता कामात जायचं. 8ला तर प्रार्थना संपते आपली. 8 बजे तो हमारी प्रार्थना खत्म हो जाएगी आरामात तुम्ही जाऊ शकता. और आराम के साथ आप जा सकते हैं पूर्ण प्रार्थना झोपून काढतात और पूरी प्रार्थना वो सोकर निकालते हैं. है ना. बघा तुम्ही ज्यांचे ज्यांचे मिस्टर रविवारी झोपतात और जिनके पति प्रार्थना में सोते हैं त्या माणसांकडूनच त्या बाईला त्रास आहे. और उन्हीं मनुष्य के कारण उनके पति के कारण वो स्त्रियों को तकलीफ होती ज्या है. बायका इथे झोपतात जो स्त्री यहाँ पर सोती है त्यांना त्यांच्या घरातील लोकांकडून त्रास आहे. उनको अपने घर के लोगों की ओर से तकलीफ है. त्यांची परिस्थिती बदलली नाही. उनकी परिस्थिति अभी तक बदली नहीं. ते येतात ते रविवार पालन करतात पण तुम्हाला काल काय वचन ऐकलं देव इथे काय करतो त्याच्या मंदिरात काय करतो और परमेश्वर के मंदिर में क्या करता है? बघतो देखता है. है ना. कान लावतो कान लगाता है. बघतो देखता है आणि कान लावतो. और कान भी हा लगाता काय है. करतोय माझ्या मंदिरात येऊन तो ये मेरे मंदिर में आकर क्या कर रहा है? झोपतोय. सो रहा है. ठीक है. दुसऱ्या रविवारून बघतो और दूसरे रविवार को भी देखता काय है. करतोय झोपतोय. क्या कर रहा है? सो रहा है. ठीक आहे. ठीक है. थोडं थोडं त्रास होतो. और आगे भी ते नाही द्यायचं, कारण काही भेटलंच नाही ना. झोपल्यावर काय भेटलं का कानात? और सोने के बाद कुछ मिला है? वचन कुछ गया क्या कान में? काहीच नाही. कुछ भी नहीं गए. म्हणून मंडळी देताना अगोदर रात्री चांगलं झोपून घ्यायचं. इसलिए कलीसिया में आते समय पहले ही रात को अच्छी नींद लेना जर है. रात्री झोप नाही आली चांगली और रात को अच्छी नींद नहीं आई सकाळीच प्रार्थना करून प्रार्थनेमध्ये बसून म्हणायचं प्रभू मला झोप येऊन देऊ नको तुझ्या मंदिरात. और सुबह ही प्रार्थना करने के लिए बैठना और परमेश्वर को बोलना है प्रभु तेरे भवन में मुझे नींद मत आने दे. मला झोप येऊन देऊ नको. मुझे नींद आने मत मला दे. सहायता कर. मुझे सहायता कर. म्हणून प्रियानो फार फार गरजेचं आहे ही गोष्ट. इसलिए बहुत जरूरी है ये सारी बातें. कोणती कोणती? आपण देवाच्या साठी देवाच्या मंदिरात शोक केला पाहिजे की अरे मी मंदिरात येऊन झोपतो, अरे मी मंदिरात येऊन मुलांबरोबर खेळतो, अरे मी मंदिरात येतो पण माझं मी देवाचं वचन बरोबर ऐकत नाही. प्रभू मला दुःख आहे या गोष्टीसाठी. मी पापी आहे प्रभू. हे शोक झाला पाहिजे. और परमेश्वर में तेरे भवन में आकर सोता हूँ, मैं बच्चों के साथ खेलता हूँ. इस तरह से आपको क्या करना है? अपने पापों के लिए शोक करना है. मी फक्त एक छोटंसं उदाहरण दिलं. तुम्ही तुमच्या जीवनात ज्या गोष्टी तुमच्या घरातल्या व्यक्तींमध्ये ज्या कमकुवतपणा आहे त्याच्यासाठी त्यांना शोक झाला पाहिजे. और अपने घर के लोगों में आपके जीवन में जो कुछ निर्बलता है उनके बारे में आपको शोक होना चाहिए. त्यांना शोक येण्यासाठी तुम्ही उपवास करून त्यांच्यासाठी मध्यस्थी करा. और उनको दुख हो इसलिए आपको क्या करना है? उपवास करना है और आपको प्रार्थना करना है. जोपर्यंत शोक होणार नाही ना, जब तक वो शोक नहीं करेंगे ना, पश्चाताप करणार नाही, त्या चुकातून ते बाहेर निघणार नाही. नाहीतर ते सतत तेच चुका करतात. जब तक वो पश्चाताप नहीं करेंगे तब तक वो अपनी गलती से बाहर नहीं निकलेंगे और वो वही गलती करते रहेंगे. पेत्राने येशूला नकारलं. और पतरस ने यीशु का इनकार किया. त्याला दुःख झालं. उसको दुख हुआ. त्याला शोक झाला. उसको शोक हुआ. अक्षरशः तो एकदम जो त्याला शॉक झाला की अरे मी एवढ्या येशूला प्रेम करणार, मी त्याच्यासाठी जीव देणार द्यायला तयार झालेला मी नकारलं. तो एकदम शॉक झाला. और उसको दुख हुआ. वो कहने लगा कि मैंने परमेश्वर को ठुकराया. मैं जो परमेश्वर के लिए जान देने के लिए मैं आगे था, मैंने परमेश्वर को दिखाया. इससे वो शॉक हो गया. तो सरळ लोकांच्या मधून बाहेर निघाला. वो सीधा उन सारे मनुष्यों के बीच में से निकल गया बॉक्सी रडू लागला तो. और वो बहुत रोने लगा. अक्षरशः त्याने हा विचार नाही केला लोक काय बोलतील, लोक काय बघतील. एका पुरुष बायकांसारखा जोराने रडतो. काही विचार केला नाही त्याने. तो भिंतीकडे त्याने आपली मान लावली. म्हणाला प्रभू मी किती मोठं पाप केलं. मी तुला रडतो 3 वेळा नकारलं. मला माफ कर प्रभू. मी पापी आहे प्रभू. मी योग्यतेचा नाही. मला जगायचं नाही. असं काय असावा. रडताना माणूस काही बोलतो माहिती आहे ना. आपण रडताना म्हणतो मला जगायचं नाही, मला उचल, मला क्षमा कर बोलतो ना. और रोते समय हम लोग कुछ भी बोलते हैं कि प्रभु मुझे उठा ले, मुझे जीना नहीं है, मुझे क्षमा कर. त्याच्या तोंडून पण जसं निघालं तो उसके मुंह से भी ऐसा निकला होगा. किती मोठा त्याने आक्रोश केला. और कितना बड़ा उसने आक्रोश ही किया. गोष्ट लागली और वो बात उसको लगी. तेव्हा त्याने पश्चाताप केला. तब उसने पश्चाताप किया. म्हणून देवाने त्याला बनवलं. इसलिए परमेश्वर ने उसको त्याला बनाया. घडवलं. उसको बनाया. 3 वेळा नकार केला. 3 वेळा त्याच्या तोंडातून कन्फेशन करवलं. और 3 बार पतरस ने इनकार किया और 3 बार परमेश्वर ने उसको उसके पास से कबूलीकरण करके लिया. त्याला उभं करवलं. और परमेश्वर ने उसको खड़ा किया. पडला त्याला पुन्हा बनवलं. वो गिर गया था, परमेश्वर ने उसको बनाया. रोज त्याला त्या पापाची जाणीव होती. और रोज उसको अपने उस पाप का एहसास था. म्हणून तो ते पाप त्याने कधी केलं नाही. इसलिए वो पाप उसने फिर वापस कभी भी नहीं कारण किया. का क्यों? जेव्हा मुलगा कोंबडा आरोळी द्यायचा और जब मुर्गा पान देता था त्यावेळेला त्याला आठवायचं अरे मी येशूला नकार दिला. तब उसको याद आता था कि मैंने यीशु का इनकार किया मला करायचं नाहीये. और अभी वापस कुछ नहीं करना है.
मला कळालं. म्हणून असा शोक झाला पाहिजे आपल्याला. और ऐसा दुख हमें होना चाहिए. नंतर तुमची वस्त्रे फाडून नव्हे तर पश्चाताप करून तुमची हृदय भग्न करा. पहिल्या काळात इस्रायली लोक काय करायचे, उपवास असले की आपले कपडे फाडायचे. और पहले काल में लोग इस्राएल लोग क्या करते थे, जब उनका उपवास रहता था अपने कपड़े फाड़ते थे. देवाला दुखवलं तर कपडे फाडायचे. और परमेश्वर को दुखाते थे तब कपड़ा फाड़ते थे. राग आल्यावर कपडे फाडायचे. और गुस्सा आया तो कपड़ा फाड़ते थे. नवरे लोक पण तसेच करतात ना. और पति लोग भी ऐसे ही करते हैं ना. ते काय करतात, राग आला की बायकोचे कपडे फाडतात. वो क्या करते, गुस्सा आया तो स्त्री का कपड़ा फाड़ देते हैं. एका कुटुंबात असंच झालं. और एक कुटुंब में ऐसा ही हुआ. त्याला सतत रागाचा अटॅक येत असतो त्याच्यावर. और गुस्से का हमला हमेशा उसके ऊपर होता रहता है. त्या बाईचे कपडे फाडले. तो उसने उस स्त्री का कपड़ा फाड़ दिया. त्याने त्याच्या बायकोचे, स्वतःच्या बायकोचे कपडे फाडले. उसने अपने खुद की पत्नी का कपड़ा फाड़ दोनदा दिया. तीनदा झालं, चौथ्यांदा ती म्हणाली, अरे तुला राग आला, तुझे कपडे फाड ना. और दो तीन बार उसने देखा, फिर बाद में उसकी औरत ने कहा कि तुझे इतना ही गुस्सा आता है तो अपना कपड़ा फाड़. खबरदार, माझे कपडे फाडले तर मी कमवते, मी कपडे घेते. और खबरदार अगर तूने मेरा कपड़ा फाड़ा तो क्योंकि मैं कमाती हूँ और मैं कपड़ा लेती हूँ. तुझ्यातला एक तू कमवलेला एखादा कपडा असेल तो फाड. और तेरे तूने लिया होगा, अगर कोई कपड़ा होगा तो तू उसे तू फाड़. माझे कपडे फाडायचे नाही. पर मेरा कपड़ा नहीं फाड़ने का. घाबरला ना. और वो डर गए. रागात होता पण काय फाडले. और वो गुस्सा था, फिर बाद में उसने कपड़ा नहीं फाड़ा. माणसाचे प्रकार आहेत करण्याचे. और मनुष्य के करने के प्रकार हैं. तर सांगायचं सगळे. आता बिचारायला गरीब बायका असतात त्या बिचारा सहन करतात म्हणून नवरा मारत जातो, कपडे फाडत जातो, हे करत जातो. बिचारी बाई आता ती सगळ्या हे सारखे आहेत का? और ये समान है क्या? त्याच्यात एक बघा उंच आहे, और उसमें एक ऊंचा है. हे जे फुट आहे ते उंच आहे. और ये जो बीच में होंगी वो मग काही बायका त्याच्यातही मोडतात. तो कुछ स्त्रियाँ उसमें भी पीनी जाती है. म्हणून म्हणतात कधी कधी पुरुषांनी आपल्या बायकोचा जे त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा उचलू नये. इसलिए कभी कभी पुरुषों ने जो स्त्रियों का जो अच्छाईपन है उसका फायदा नहीं है. तिला प्रभूमध्ये पासून तिच्याकडून काही पाप होईल अशा काही गोष्टी करू नये. और उनसे कुछ पाप होगा ऐसी बातें नहीं करना है. तर सांगायचा उद्देश की कपडे फाडणे. तर त्या काळात तसं होती. तर ते देव म्हणतो तुम्ही कपडे नका फाडू. और परमेश्वर कहता है कि अपना कपड़ा मत फाड़ो. मग आता किती राग आला तुम्हाला, और कितना भी गुस्सा आपको आने दो, कपडे फाडू नका. कपड़ा मत फाड़ो. कुणाची पण नाही, स्वतःची पण नाही, दुसऱ्याची पण नाही. किसी का भी नहीं, खुद का भी नहीं, दूसरे का भी नहीं. आज्ञा आहे देवाची. और ये परमेश्वर की आज्ञा है. कपडे फाडू नका. जे कपड़ा मत तर फाड़ो. काय फाडायला सांगितलंय? तर पश्चाताप करून तुमची हृदय भग्न करा. तुमचं मन फाडा, तुमचं अंतःकरण फाडा, तुमचं पश्चाताप झाला पाहिजे. और आपका पश्चाताप होना चाहिए. कठोर हृदय तुमचं पिघळलं पाहिजे. और कठोर दिल आपका पिघल जाना काय चाहिए. झालं पाहिजे? तुम्ही तुमचं मन फाडा. और आपका मन आप फाड़ो. तुमच्या मनातून ते सगळा कठोरपणा झाला पाहिजे. तुम्ही बोला पाहिजे, अरे प्रभू मी चुकलो म्हणून. और आपके मन से आना चाहिए कि प्रभु मैंने गलती की है, क्षमा कर. जसं पेत्राने पश्चाताप जैसे केला. पतरस ने पश्चाताप किया. म्हणून प्रियानो, उपवासाच्या दिवशी आपण हे करणं गरजेचं आहे. इसलिए उपवास के दिन हमें ये सब बातों को करना जरूरी का है. त्याचं पुढे उत्तर दिलेलं आहे. क्यों? क्योंकि परमेश्वर ने आगे उत्तर दिया है. तुमचा देव जर यहोवा त्याच्याकडे परत या. तुमचा देव, तुमचा परमेश्वर, त्याच्याकडे जर तुम्ही परत आलात और आप परमेश्वर के पास अगर वापस आए, या कारण तो कृपाळू व दयाळू आहे. तो कृपाळू आहे. तो तुमच्यावर कृपा करेल, तुमचे पाप क्षमा करेल. त्याला सहजासहजी राग येत नाही. त्याला सहजासहजी राग येत नाही. म्हणून त्याचा राग थंड होऊन जाईल. तुमचा जो राग आहे तो काय होऊन जाईल? शांत होईल. और आपके ऊपर जो कुछ गुस्सा है वो ठंडा हो जाएगा. तो दयेने भरलेला आहे. तो दयेने भरलाय. तो दया करेल तुमच्यावर. आणि तुम्हाला शिक्षा करण्यास तो मुळीच उत्सुक नाही. तुम्हाला शिक्षा करावी, तुम्हाला मारावं, तुम्हाला फटके द्यावे, त्याच्यासाठी त्याला तसा आनंद मिळत नाही. त्याच्यामुळे तो काय करेल? आपला हात आवडेल. पण मी एक गोष्ट सांगते, मैं एक बात आपको बताती हूँ. तुम्ही जे पेरले त्याची कापणी नक्की हे शोर आहे. और आपने जो कुछ बोया है उसकी कटनी आपको जरूर मिलेगी. हे ओपनली मी माझ्या वेदीवर, या देवाच्या वेदीवर उभे राहून बोलू शकते. मी पण माझ्या आयुष्यात बालपणापासून जे केलं त्याचं मला मिळालं उतार. म्हणजे जेव्हा तारुण्यापर्यंत उतार, तारुण्याच्या नंतर येतं मिडल एज. जवानी से लेकर जो मिडल एज आती है बीच में, मध्यम वय म्हणतात ना त्याला, आणि उतार वय. मध्यम वयात ते मिळायला, मध्यम वयापासून ते मिळायला सुरुवात होते. और मिडल एज में वो मिलने के लिए चालू हो जाता है. हे नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखें. ते मी प्राप्त करताना मला एक एक गोष्टी आठवल्या. हो, मी हे केलं म्हणून मला हे मिळालं. हो, मी हे केलं म्हणून मला मिळालं. हो, मी हे केलं त्याची शिक्षा मिळाली.
मला हे प्राप्त झालं. और वो प्राप्त करने के बाद मुझे कहीं ना कहीं ऐसा हुआ कि मैंने ये पाप किया था, इसलिए आज मुझे ये मिला है हे मी अनुभवलं. और ये मैंने अनुभव लिया है. आणि हा विविध देवाचा नाच आहे. माझे की देव प्रत्येकाच्या जीवनात विश्वासी अविश्वासी प्रत्येकाचा जो रूल आहे पेरलाय त्याची कापणी होणार. और हर एक के जीवन में वही नियम है कि जो कुछ हम बोलेंगे वो हमको जरूर मिलेगा, मिळणारच. वो मिलेगा नहीं. म्हणून पेरताना सांभाळा. इसलिए बोलते समय ख्याल से क्षमा बोलो. करून देवाने क्षमा केली. और परमेश्वर ने क्षमा किया है, फक्त एवढंच आहे की तो कमी देतो. बस इतना ही है, वो कम देता है. आता मी सांगितलं ना फळ तुम्हाला और मैंने आपको फर्क बताया मला माहित नव्हतं म्हणून मला कमी मिळालं. और मुझे मालूम नहीं था, इसलिए मुझे कम मिला. कमी सुद्धा माझ्यासाठी खूप होतं. और वो कम भी मेरे लिए बहुत ज्यादा था. विचार करा तुम्ही तर ख्रिस्ती आहात. तो भी सोचो कि आप तो मसीह हैं ख्रिस्तात असून केलेलं आहे. और मसीह में होकर आपने वो किया तर है, मग ते असहनीय कसं होईल? ते सहन होईल का? तो वो आपको सहा जाएगा क्या? म्हणून सांभाळा. इसलिए ख्याल करो. म्हणून देवाला मारायला आवडत नाही. और परमेश्वर को मारने के लिए अच्छा नहीं पण लगता. काय करणार? आपण स्वतःच देवाला मारायला दिलं म्हणजे कुणाला मारायला दिलं? किसको मारने के लिए दिया? पापाला. जे पाप आपण केलं तेच पुढे जाऊन आपल्याला मारतं. और जो कुछ पाप हमने किया है वही आगे जाके पाप हमें मारता मेरी है. बुराई मेरी ताडना करती है. आणि माझं वाईट पण माझी ताडना करतं. हे नेहमी लक्षात ठेवा. देव आपल्याला त्याच्या हातात देतो और परमेश्वर हमें उसके हाथ में दे देता है ठेवतो. और हमें बचाकर भी रखता है. पुढे कोणी सांगावे, कदाचित आता देखील त्याचे मन द्रवेल आणि तो तुमच्यावर दया करील. म्हणून उपासामध्ये जेव्हा आपण रडतो आपल्या एकेका पापांबद्दल देवाकडे माफी मागतो, प्रभू मी असं केलं, प्रभू मी असं केलं, तर तो काय करेल? सॉफ्ट होईल, नरम होईल आणि तो शिक्षा देणार नाही. शिक्षा कमी करेल. जी तुमची वाढीव शिक्षा आहे त्याला जरा कमी करेल. जब वो उपवास में आते हैं और परमेश्वर के सामने जो दुखी होकर पश्चाताप करते हैं तो परमेश्वर क्या करेगा? जो शिक्षा हमें ज़्यादा मिलने वाली है उसे वो कम करेगा. म्हणून आपण उपासामध्ये जेव्हा पश्चाताप करतो इसलिए जब हम उपवास में पश्चाताप करते हैं देवाचं अंतःकरण चेंज होतं. और परमेश्वर का मन बदल जाता है. 14व्यात लिहिलेलं आहे. 14वें वचन में लिखा है, कदाचित आता देखील त्याचे मन द्रवेल आणि तो तुमच्यावर दया करेल. कदाचित आता देवाचं मन तुमच्यासाठी द्रवेल, वितळेल, सॉफ्ट होऊन जाईल आणि तो तुमच्यावर दया करेल. तो तुमच्यावर दया करेल. आणि भयंकर शाप देण्याऐवजी तर तुम्ही ज्या चुका केल्या आहेत आतापर्यंत त्याचा श्राप देण्याऐवजी, कारण नॅचरली आपण जेव्हा चुका करतो जब हम गलतियाँ करते हैं, जसं उदाहरणार्थ काय नाही आपल्या भावाला मारलं तर देवाने श्राप दिला. और कहीं ने जब हवेल को मारा तो परमेश्वर ने कहीं को श्राप दिया. आपण पण आपल्या भावाला मारतो ना, हम भी हमारे भाई को मारते हैं ना, मारते हैं. कसं मारतो? कैसे मारते हैं? काही पाठवून हमला केला. और कुछ कहीं ने क्या किया? पीछे से हमला किया. आपण पण आपल्या भाऊ बहिणींबद्दल पाठीमागे बोलतो ना, हम लोग भी क्या करते हैं? अपने भाई बहन के बारे में पीछे पीछे बोलते हैं ना, बोलतो ना. बोलते हैं ना. भाऊ बहीण म्हणजे सख्खे भाऊ बहीण नाही, और ख्रिस्तातले सगे भाई बहन नहीं, पर जो मसीह में है उनके बारे में बोलतो ना, बोलते हैं ना, एकमेकांबद्दल एक दूसरे के बारे में. म्हणजे अश्विनीने असं केलं. त्या अश्विनीची 3 पोरं आलेली, नुसतं जेवणाकडे बघत होती आणि काय नसतं त्यांना अश्विनीला अक्कल नाही, काळीची नाही. 3 पोरांना असले तर डबे आणायला पाहिजे ना. और 3 बच्चों को साथ में लेकर आती है तो टिफिन लाना चाहिए ना. माझ्या पोराचा डबा बघत होती. और मेरे बच्चे का टिफिन देख रही थी. माझ्या पोराला पोटात दुखलं नाही, बरं झालं बाई. और मेरे बच्चे के पेट में कुछ दर्द नहीं हुआ, मैंने प्रार्थना किया था. एक अशी जस्ट एक फेकलं मी तुमच्यावर असं फेकलंय, मला काही नाही. मी एक असं उदाहरण सांगते. अब मैं सिर्फ एक उदाहरण बता असं रही आपण हूँ. पाठीमागे बोलतो ना, जैसे हम वैसे ही हम पीठ पीछे बोलते हैं ना, बरोबर ना, बाई नुसतं काय आपल्याच पोरांना देते अश्विनी, और अपने ही बच्चों को देती है, दुसऱ्यांच्या पोरांना चालत पण नाही. दूसरे के बच्चों को भी खिलाती भी है. अगं माझा पोरगा बघत होता तर थोडंसं एक भाग तो थोडासा तुकडा जाळायला पाहिजे होता ना. और मेरा लड़का देख रहा था तो उसको थोड़ा सा खाना देना चाहिए था ना. बोलतात ना सर, बोलते हैं कि मागे आपण एकमेकांचे आशे बोलतो ना, तिच्याबद्दल मी एक उदाहरण दिलं. और उनके बारे में मैंने एक उदाहरण दिया है ना. तरी तिथे जो आहे रोज पोरांना इकडे घेऊन बाजूला जाती, बघितलं. और अपने बच्चों को लेती है और एक कोपरे में जाके उनको खिलाती है. बटाट्याची भाजी किती छान बनवते ती. बटाटे की सब्जी कितना अच्छा बनाती तिला है. माहिती आहे मला आवडते. उनको मालूम है मुझे अच्छी लगती आम्ही है. नाही दिली, तिला माहिती आहे मी इथे बाजूला बसली म्हणून 3 पोरांना उचलून बाजूला तिथे गेली. और उनको मालूम है मैं उनके बाजू में बैठी उससे उठकर अपने 3 बच्चों को उठाकर लेकर गई. देखना मेरे काय बोलायचं या अश्विनीला? क्या बोलेगा उनको. हे आपण पाठीमागे बोलतो म्हणजे त्याचे हत्या करतो ना.
ये हम पीठ पीछे बोलते हैं, मतलब हम उसकी हत्या करते त्याला हैं मारतो ना, और उसको मारते हैं ना। है ना? अशा आपण किती हत्या करतो, और ऐसी कितनी सारी हत्याएं हम करते अशा हैं आपल्याकडून किती पाप होतात. और ऐसा हमसे कितना पाप होता है पीठ पीछे। म्हणून तो म्हणतो देवाचा शाप येतो. इसलिए तो परमेश्वर का शाप आता है म्हणून देव म्हणतो, काय म्हणतो, आणि भयंकर शाप देण्याऐवजी तो तुम्हाला आशीर्वाद देण्याचे ठरवेल. तो काय करेल, तुम्हाला जर तुम्ही खरा पश्चाताप केला, मन फिरवलं, आपल्या पापापासून तुम्ही वळलात, खोटं बोलणं, धोका देणं, फसवणं, या सर्व गोष्टीपासून तुम्ही वळलात ना, तर काय होईल, देव तुम्हाला श्राप नाही आशीर्वाद देईल. और अगर आपने सच्चा पश्चाताप किया और अपने पापों से आप फिर गए ना, तो परमेश्वर आपको श्राप नहीं पर आशीष देगा. आणि देवाची इच्छा आहे तुम्हाला आशीर्वाद. और परमेश्वर की यही इच्छा है कि आपको आशीष मिले. काल आपण निकितासाठी प्रार्थना केली ना, और कल हमने निकिता दीदी के लिए प्रार्थना किया था, म्हणून प्रार्थना केली, मिलकर प्रार्थना की मला है. तिला ऑर्डर आली, आता ती लगेच कामाला जॉईन होणार आहे. और देखो अभी वो काम को ज्वाइन होने वाली है. पहिलं म्हणजे काल केलेली प्रार्थना देवाने आशीर्वाद दिला ना. और परमेश्वर ने आशीष दिया ना. म्हणजे याचा अर्थ आहे, काल जेवढ्या जणांसाठी प्रार्थना झाली त्या सगळ्यांच्या प्रार्थना ऐकल्या. अरे वा, हा, अरे वा, प्रभूची स्तुती असो. बघा, आपण मग जर समजा ते विषयांसाठी आपण प्रार्थना केली तर म्हणजे सगळे विषय कालचे ऐकले गेलेत ना. और जो उन विषय के लिए हमने प्रार्थना किया था, तो जितने सारे विषय हम लोग ने प्रार्थना किया वो सब पूरा हुआ ना. सोमवारचे पण सोमवार का भी जे जे विषय देवाच्या समोर ठेवले जो कुछ विषय हमने परमेश्वर के सामने रखे ते ऐकले गेले. वो सुन लिए गए हैं. बघा, तुम्हाला देव हे का दाखवतो, और परमेश्वर आपको ये क्यों दिखाता है? आणि आपल्याला असंच करायचं, क्योंकि हमें ऐसा ही करना है, तरच आपल्याला देव आशीर्वाद देईल. तभी हमारा परमेश्वर हमें आशीष बघा, देगा. कसा आशीर्वाद देईल तिथं सांगितलंय. कैसा आशीष देगा वहाँ पर किया है. कदाचित तो तुम्हाला एवढे देईल की पूर्वीप्रमाणे तुम्ही त्याला अंधारपणे व प्यारपणे देऊ शकाल. हा, आता काय झालेलं आहे माहिती, योएलच्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं ना, तर तुम्हाला मी सांगते याचा अर्थ. योएलच्या अध्यायामध्ये देवाने काय केलेलं, सर्व टिड्डींना तोडला पाठवून सर्व जे त्यांचं पीक होतं, त्यांचं जे काही होतं ते सर्व खराब करून टाकलेलं, नाश झाला. और यूएल के अध्याय में आप पढ़ सकते हैं, वहाँ पर जो कुछ उनकी भूमि थी परमेश्वर ने क्या किया था, टिड्डियों को भेजकर वो सारी उपज को नाश कर दिया आणि था. त्यांच्याकडे त्यांची तारांबळ झालेली, म्हणजे त्यांचे हालाकीचे दिवस होते. और उनके बहुत बुरे दिन चल रहे थे. लोक, आणि त्या टायमाला अकाळाला काय म्हणतात, दुष्काळ पण आला होता. और उस समय अकाल भी था. अशी ही परिस्थितीमध्ये जात होते, त्याच्यामुळे ते देवाच्या मंदिरात अन्नबली देत नव्हते. और ऐसी परिस्थिति से वो जा रहे थे, इसलिए परमेश्वर के भवन में अन्नपान जो रहता है वो दे नहीं रहे थे. त्यांचं खाण्याचं वाहन आहे, तर ते देवाला काय देणार. और उनकी खाने के वादे तो परमेश्वर को क्या देंगे. अशी त्यांची हाल झाले. और ऐसे उनकी हालत हो म्हणून आज गई. पण बघा मंडळीमध्ये अशाच लोकांचे की स्वतःच्या खाण्याचे हाल आहेत, म्हणून तो देवाचा दान आणि दशांश देत नाही. इसे कलीसिया में आने वाले लोगों, कुछ लोगों की ऐसी हालत है कि उनके ही खाने के वादे इसलिए परमेश्वर का दान दशम ते नहीं फंड कर भरत पाते. नाही. वो फंड नहीं भरते. का, कारण त्यांना फंड भरला तर त्यांचंच पुरणार नाही. क्यों? उन्होंने अगर फंड भरा तो उनको ही वो पूरेगा नहीं. आता वर काही जणांनी वर्षभराचे नाही भरले. और कुछ लोगों ने साल भर का नहीं भरा आता है. वर्षभराचे किती होतात, और साल भर का कितना होता है? 6. 6. मग 6 ते एकत्रित देऊ शकतील का, और 6 वो इकट्ठा दे सकते हैं घर क्या? चालेल कसं, तो घर कैसे चलेगा? है ना? म्हणून ते देवाकडे आणत नाही, फंड भरत नाही. इसलिए परमेश्वर के पास आते नहीं और फंड भरते नहीं. कारण का, कारण देवाने जसा आशीर्वाद त्यांना दिला पाहिजे देण्याचा, देवासाठी पुढे राहण्याचा. कारण देवाची इच्छा आहे की देवाला देण्यासाठी ते पुढे असावे. और परमेश्वर की यही इच्छा है कि परमेश्वर को देने के लिए वो आगे रहे. कारण तसंच लिहिलंय तिथं, बघ तुला दिसलंय. कदाचित तो तुम्हाला एवढे देईल की पूर्वीप्रमाणे तुम्ही त्याला अर्पणे व प्यारपणे देऊ शकाल. असं म्हणाला का देव की तुम्ही अनाथांना द्याल, गरिबांना द्याल, तुम्ही ह्यांना द्याल, कर्ज मागणाऱ्याला तुम्ही द्याल. और ऐसा परमेश्वर ने कहा क्या कि जो आपसे कर्जा मांगने के लिए आते हैं उनको आप देंगे, जो गरीब है उनको देंगे, जो अनाथ है उनको देंगे. तुम्ही ख्रिस्ती होण्याच्या नात्याने पहिलं तुमचं कर्तव्य देवाला देणं और आप मसीह होने के नाते आपका सबसे पहला कर्तव्य है परमेश्वर को देना. खूप गरजेचं आहे. बहुत जरूरी है. तेच तुमचं नातं बनवायचं आहे. और वही पर आपका रिश्ता आपको अच्छा बनाना येशू है. काय म्हणाला, यीशु ने क्या कहा? कंगाल तो सदा तुम्हारे साथ रहेंगे. आणि जे गरीब आहेत ते नेहमी तुमच्याबरोबर राहतील. म्हणून तुम्ही कंगालांना, गरिबांना देणं ते तुमच्या हातात आहे, तुम्ही कधीही द्या. और आपको कंगालों को देना है वो आपके हाथ में, आप कभी भी दो. पहिलं मला द्या. बस सबसे पहला परमेश्वर को. जेव्हा एलिया, जब एलिया आपला एलिशा होता जो वेगवेगळे गेला, एलिया ना, एलिया जेव्हा अकाल पडलेला त्यावेळेला तो वेगवेगळे गेलेला. और एलिया जब अकाल गिरा था तो वो फिलिप्पा के पास गया था. एलिशा गेलेला, हा एलिशा गेलेला.
और एलिशा गया था। नाही, एलियास होता. एलिया गेलेला आणि काय झालं, त्याने भाकर मागितली. त्याने पहिलं पाणी मागितलं और उसने पहले पानी मांगा आणि नंतर तो बोला भाकर घेऊन ये. और उसने कहा कि मुझे रोटी भी लेकर आ। मी म्हणाली माझ्याकडे एवढंच आहे, और उसने कहा मेरे पास थोड़ा सा मी ही आणि है, माझा मुलगा खाणार आहे. मैं और मेरा बेटा खाने वाले मला हैं। पहिलं मला आण. तब उसने कहा कि पहले मुझे लेकर आ, तब बाद में तू खा। म्हणजे याचा अर्थ आहे बघा, देव काय ह्या गोष्टी शिकवतो, पहिलं देव नंतर तू खा. और इसका अर्थ परमेश्वर में क्या सिखाता है कि पहले परमेश्वर बाद में तू खा। आपण काय विचार करतो, आपण जर पण भरला, आपण दान दशांश दिलं तर आपलं कसं घर चालणार, आपण काय खाणार. और हम क्या सोचते हैं कि अगर हमने फंड भरा या फिर दान दशांश दिया तो हम क्या खाएंगे, हम क्या करेंगे। देव म्हणतो तू पहिलं मला दे. और परमेश्वर कहते हैं सबसे पहला मुझे दे, बाद में तू खा। खाल्ले ना ते लोकांनी, और खाया ना उन्होंने, पूर्ण दुष्काळ त्यांनी दुष्काळात पूर्ण खाल्लं ना. और पूरा आटा खत्म होने तक वो खाते रहे। काय देव. और ये हमारा परमेश्वर है। देवाची इच्छा आहे, देवाचा हा आशीर्वाद आहे की देवाचे लोक देवाला दिलं पाहिजे. और परमेश्वर की यही आशीष है कि परमेश्वर के जो लोग हैं वो परमेश्वर को देने जे वाले हैं। देवाची लोक देवाला देतात और जो लोग परमेश्वर के लोग परमेश्वर को ते देते हैं आशीर्वादित आहे. तो वो आशीषित है। जे देवाची लोक जो परमेश्वर के लोग देवाला पहिलं देण्यासाठी पुढे असतात, और पहला परमेश्वर को देने के लिए आगे देते हैं, ते आशीर्वादित लोक आहेत वो आशीषित लोग हैं देवाच्या नजरेत. परमेश्वर के सामने। कारण बायबल आता असंच सांगते, और बाइबल में ऐसा ही बताती है। त्या वचनात जे आता आपण वाचलं और इस वचन के द्वारा जो भी हमने पढ़ा, क्या लिखे, वह तुम्हें ऐसे आशीष दे कि तुम्हारे परमेश्वर यहोवा का अन्न बलि और अर्घ दिया जाए. मतलब जो अन्न बलि, देवाचं अन्न बलि म्हणजे देवाला देणं म्हणजे काय आहे, दान दशांश, दान आणि मन्नाचं दान म्हणजे नवसाचं दान, नंतर फंड, असे वेगळे आहेत. ते जेव्हा आपण देवाला देतो याचा अर्थ तो देव म्हणतो खरंच हा आशीर्वादित झालाय म्हणून मला देते. और परमेश्वर को अन्न बलि देना मतलब जो कुछ हम फंड भरते, दान दशांश देते या फिर जो मन्नत हमने मांगी वो पूरा करते, इसका अर्थ है परमेश्वर ने हमें आशीष दिया है। सच में ये आशीष है, इसलिए उसने मुझे दिया। म्हणून प्रियानो उपवास केला पाहिजे. इसलिए प्रिय उपवास करना आज चाहिए। आपण तिसऱ्या दिवसाच्या उपवासात आहे. आज हम तीसरे दिन के उपवास में हैं। आपण आता वेळ आहे तर काय केली पाहिजे, तो अभी समय है तो हमें क्या करना चाहिए, देवाकडे आलो आहे ना, परमेश्वर के पास आए ना। वेळ आहे तोच माझ्याकडे वळा, आला, देवाकडे वळलाय, देवाकडे आलाय ना. और परमेश्वर के पास आए हैं ना। हा. तुम्ही सर्वजण आपले हृदय मला द्या। हा, आता आज तुम्हाला काय द्यायचं, देवाला हृदय द्यायचं. आज आपको क्या करना है, परमेश्वर को हृदय देना है। आज तुमच्या हृदयात कोण आहे, और आज आपके हृदय में कौन है। तुझा आग खुला रखता है, तेरे हृदय में तेरे यीशु है. यानी तेरे हृदय में कौन है, आग खुला रखने वाला आत्मा है ना. अभी उसको निकालेगा ना, क्या बोलेगा, आग खुला रखवाने वाली आत्मा मेरे हृदय से चला जाए. किधर है वो, हृदय में है, इसे हम निकालते नहीं है. हृदय में है, इसे हम हृदय तोड़ते नहीं. आणि हृदयामध्ये आहोत म्हणून आपण त्याला काढत नाही, हृदयामध्ये आहोत म्हणून आपण त्याला तोडत नाही. देवाला दुखवतो, परमेश्वर को दुखाते हैं, हृदयाला नाही. हृदय को नहीं तोड़ते। बाइबल म्हणतं की मी माझ्या आज्ञांना तुमच्या हृदयपट्टीवर लिहिली. और हमें बाइबल ऐसा बताती है कि परमेश्वर ने जो कुछ उसकी आज्ञा है वो हमारे हृदय के ऊपर लिखी है। का यासाठी तो म्हणतो मी लिहीन, कारण तुम्ही मग हृदय तोडणार नाही. और इसलिए उसने हृदय के ऊपर लिखा क्योंकि उसको मालूम है हमारा हृदय नहीं तोड़ेगा। आजपासून तुमच्या हृदयावर लिहा, आज से अपने हृदय पे आप लिखो, मी मूर्ती पूजा करणार, मी जादूटोणा करणार, मी येशूला देवाला सोडून दुसरीकडे जाणार, मी आईला वडिलांना धोका देणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी खोटी साक्ष, मी चोरी, हे याच्यावर लिहा. और ये दिल के ऊपर लिखो। मला येशू माझ्या हृदयात जे मी पाप करतो ते आहे त्याच्यातून त्या हृदयातून काढा. आणि प्रभु को कहो कि प्रभु मेरे अंदर जो कुछ पाप है मेरे दिल में वो सारे तो निकाल दे। नंतर और फिर बाद में कुपोषण आकंद मन शोक करीत मस्करी है। ज्या गोष्टी तुमच्याकडून होतात त्याच्यासाठी देवाकडे क्षमा मागा. और जो कुछ बातें आपसे होती है उसके लिए परमेश्वर से क्षमा मांगो पश्चाताप और पश्चाताप देवा करो। मला आशीर्वाद दे. प्रभु को कहो प्रभु मुझे आशीष तुझा दे क्रोध तुझा श्राप माझ्यापासून दूर कर और तेरा क्रोध और तेरा श्राप मुझसे दूर कर आणि मला असं बनव और मुझे ऐसा बना की मी तुला देण्यासाठी पुढे असो. कि मैं तुझे देने के लिए हमेशा आगे रहूं। मला आशीर्वाद दे. और इतना आशीष तो प्रभु मुझे दे। आपल्या
आपल्या घरातील लोकांसाठी पण तशीच प्रार्थना और हमारे घर के लोगों के लिए भी ऐसी ही प्रार्थना मी करो माफी मागते और मैं क्षमा माझ्या मांगती हूँ घरातील लोकांसाठी हमारे घर के लोगों के पापों के लिए प्रभु उन्हें क्षमा कर त्यांना आशीर्वाद दे उनको आशीष दे तुला देऊ शकतो कि वो तुझे दे सके आपल्या नातेवाईकांसाठी और अपने रिश्तेदारों के लिए चर्चच्या मंडळीसाठी और चर्च की कलीसिया के लिए क्षमा मागून क्षमा मांगकर त्यांच्यासाठी प्रार्थना करायची उनके लिए प्रार्थना करना म्हणजे आपण डोळे बंद करू हम सब अपने आंखों को बंद पहिले करेंगे आपल्या स्वतःसाठी पापांची माफी मागू और सबसे पहले हम हमारे पापों के लिए क्षमा मांगेंगे देवा म्हणून प्रभू मी पापी मला माफ कर प्रभु कहेंगे प्रभु मैं पापी हूँ मुझे क्षमा कर पाप करताना मी ढिलाई नहीं केलं और पाप करते समय मैंने ढिलाई से किया मला काही दुःख वाटलं और मुझे कुछ भी दुख नहीं हुआ आज मी सर्व पाप केली त्याचा मला काही शोकही नाही और आज तक मैंने जितने सारे पाप किए उन पाप के बारे में मुझे कुछ दुख भी नहीं मला हुआ माफ मुझे माफ कर माझ्यामध्ये जाणीवपणा येऊन दे और मेरे अंदर वो एहसास आने दे प्रभू प्लीज माझ्या सर्व पापांना माफ कर प्रभु प्लीज मेरे सारे पापों को क्षमा कर आज माझ्या हृदयामध्ये जो राज्य करतो त्या सर्व दुरात्म्यांना शैतानाला मला प्रभू तुला दुखवणाऱ्या आत्म्याला त्या मी काढून निघून जाण्याची आज्ञा देतो और मेरे दिल में जितने सारे दुष्ट आत्मा हैं शैतान है जो परमेश्वर के विरुद्ध मुझे भड़काती है परमेश्वर के ऊपर दोष लगाने के लिए मुझे कहती उसको मैं यीशु के नाम से निकाल देता हूँ मी माझं हृदय तुला देतो और मेरा दिल में तुझे दे हे दिया माझ्या हृदयात राज्य कर और मेरे हृदय में आकर तू राज्य मला कर माझ्यावरचा तुझा क्रोध काढून टाक और मेरे ऊपर जो तेरा गुस्सा है वो निकाल दे माझ्यावरचा सर्व श्राप काढून और मेरे ऊपर का सारा श्राप निकाल दे आशीर्वाद दे मला. और प्रभु मुझे आशीष मी दे तुला देणारा बनतो कि मैं तुझे देने वाला बनूं माझ्या लोकांना आशीर्वाद मेरे लोगों को आशीषित दे करे ते तुला देऊ शकतो कि वो तुझे दे सके माझ्या लोकांबद्दल मी माफी मागतो और मेरे लोगों के पापों के लिए भी मैं क्षमा मांगता हूँ प्रभु उन्हें क्षमा माझ्या कर चर्चच्या मंडळीच्या लोकांच्या पापांसाठी मी क्षमा मागतो और कलीसिया के सारे लोगों के लिए प्रभु मैं क्षमा मांगता माझ्या हूँ भाऊ बहिणींसाठी मी क्षमा मागतो मेरे भाई बहनों के लिए मैं क्षमा मांगता दया हूँ कर प्रभू. प्रभु उन पर दया कर त्यांनी तुझा क्रोध आणि तुझा श्राप दूर कर तेरा क्रोध और तेरा श्राप उनसे दूर कर आणि आशीर्वाद दे और प्रभु उनको आशीष ते दे तुला देऊ शकतो कि वो तुझे दे सके आज प्रभू त्या आशीर्वादातून ते तुला देऊ शकतो हाँ प्रभु उसी आशीष से वो आपको दे सके दया कर प्रभू. प्रभु उन पर दया प्रभू कर दया कर आमच्या हृदयात. प्रभु उन पर दया कर देवाकडे क्षमा मागा और इस हृदय से परमेश्वर से क्षमा मांगो पवित्र पवित्र करुणा हमें प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं हम आपको धन्यवाद देते हैं मेरे राजा मेरे मान पवित्र सेनाधीश पिता प्रभु हम सब अपने हृदय को तेरे हाथों में लेते तेरे पास आते हम सबको क्षमा कर हम सब पापी हैं हमें एहसास है प्रभु हमने बहुत तुझे दुखाया हमें माफ कर आपके सारे जो हमारे आज्ञा उल्लंघन के कारण प्रभु जो श्राप आए
आपका जो क्रोध है वो दूर कर दे प्रभु। यीशु के नाम से अभी वो इसी घड़ी दूर कर दे प्रभु, और आपकी आशीष दे। यीशु के नाम से आपकी आशीष सब पर आने दे प्रभु। ऐसी आशीष दे कि प्रभु पवित्र पिता ये अन्न बलि और अर्घ तेरे लिए लाए प्रभु। उस रीति से प्रभु इनके रिश्तेदार भी प्रभु, इनके घर के लोग भी प्रभु, पवित्र पिता जितने जनों ने तुझे दुखाया है उनके पापों के लिए हम क्षमा मांगते हैं। माफ कर प्रभु। पवित्र पिता आपका श्राप और आपका क्रोध उन पे से हम यीशु के नाम से हटा देते और प्रभु ने आपकी आशीष डिक्लेयर करते। ऐसी आशीष दे प्रभु कि वो प्रभु अन्न बलि और अर्घ आपके लिए सामने समर्पित करे। पवित्र पिता कलीसिया में आने वाले हर एक व्यक्ति के पापों के लिए हम क्षमा मांगते, पाप का शैतान का सारा अधिकार तोड़ते, सारे श्राप सारे बंधन तोड़ देते, सारे प्रभु पवित्र पिता आपका गुस्सा ठंडा होने के लिए प्रार्थना करते और आपका आशीष हम डिक्लेयर करते प्रभु। और वो ऐसी आशीष मिले उनको कि प्रभु ये अन्न बलि और अर्घ आपके पवित्र भवन में लाए। धन्यवाद देते इन सबको यीशु के लहू से करो। आज ये फिर से प्रभु जैसे हम उपवास प्रार्थना में तो प्रभु हम दूसरों के लिए प्रार्थना करेंगे, तो जैसे ये दूसरों के लिए प्रार्थना करते इनकी भी सिंचित जाए, ये प्रभु में बलवान हो जाए, ये मजबूत हो जाए प्रभु, इनका प्रार्थना का जीवन बहुत आयत हो जाए, ये बहुत आशीष है यीशु के नाम से आमीन।